खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी, विश्वास हीच परंपरा, सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स. प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ पेशी शेजारी, राजगुरुनगर. 9850919999. जाणून घेताना नाणेकरवाडी म्हाळुंगे गटात कुणी युवक भेटतं, कुणी महिला. आत्ता जशा माऊली भेटल्या तसं 2 काका मला भेटलेत. काका नमस्कार. बसू का? तुमच्या दोघांच्या मध्यात बसतो. मी पत्रकार आहे. नाणेकरवाडी म्हाळुंगे गटाचा अभ्यास करतोय. लोकांना काय गरज आहे, काय नाही, कोण निवडून येणार आहे, कल कोणाकडे आहे? काका, कल कोणाकडे आहे? आम्ही तर सध्या आमच्या उमेदवार आहे त्याच्याकडेच. आता तुमचा उमेदवार कोण आहे? हा, गणेश बोत्रे. गणेश कांताराम बोत्रे. मी तुमच्याकडे येतो 1 मिनिट आणि आधी काकांशी बोलतो. का आजोबा, काका, गणेश कांताराम बोत्रे का हवेत तुम्हाला, किंवा मग ते का, म्हणजे असं विचारलं तर काय उत्तर द्याल? आता असा प्रश्न केला की तुम्ही का, म्हणजे आमच्या गावासाठी तरी चांगला. अच्छा. कुणाची सुखदुःखामध्ये पुढं होऊन येणार, कोणाला मदत करणार, असं त्याच्या मना आडी किंवा काही त्याच्या मनात इतका निर्मळ मनाचा माणूस म्हटलं तर आहे. निर्मळ मानाचा माणूस. तुमच्या दोघांच्याही तोंडून मला आले इथे एक शब्द मिळाला, निस्वार्थी माणूस. तुम्ही म्हणालात पदं नाही तरी पण कामं केलीत, आणि तुम्ही म्हणालात हा रस्ता सुद्धा त्यांनीच केला. म्हणजे एक वेगवेगळ्या शब्दांचे अर्थ एकच शब्द वेगवेगळे. काय काय कामं केलीत? प्रत्येक गावात गोरगरिबाला घरं किंवा काही कामं, इलेक्ट्रिक बोर्डाची कामं, त्याच्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवल्या. पदावर नसताना कामं केली म्हणल्यावर तो आज 4 गावामध्ये प्रसिद्धच आहोत. आता मला एक सांगा आजोबा, की तुम्ही म्हणाले की पदावर नसताना सुद्धा कामं केली. इलेक्शन लढवायची होती म्हणून कामं केली की नाही? तसं नाही. इलेक्शन लढवायचं एकूण आता जवळजवळ 18-19 वर्ष तो काम करतोय. बरं बरं बरं. प्रत्येक गावोगावी काकड्याला जाणं किंवा प्रत्येक गावी बघणं, कोणाच्या अडचणी असं सोडवण्याचं काम सांप्रदायिक असून प्रत्येक याच्यात दिंडीमध्ये तो पंढरपूरला जातो, पायी जातो त्याची. त्यामुळे त्याची परिस्थिती त्याची. तुम्ही इथलेच का? अच्छा, राहू द्या, ठीक आहे. मला वाटलं ते आपले इथलेच म्हणून म्हटलं. बरं, आता काकांनी पण सांगितलं, तुम्ही काहीतरी बोला. तुम्ही म्हणाले निस्वार्थी मन वगैरे वगैरे. काय काय विषय सांगा ना. विषय नाही त्याला, काही कुणाचा स्वार्थ नाही, लोकांचं काय असं काय नाही, पण लोकांसाठी झटणारा माणूस तो तेवढा आहे. मन खुल्लं आहे त्यांचं की विचार करून मदत करतात? तसं नाही ना? बात नाही तो तेवढ्या बाबतीत नका ते, म्हणजे मानताच येणार नाही कधीच तो. नाही. कोणी त्याचा दुश्मनी जरी पूर्वीचा असत तरी त्याला स्वतः लांब दाखवा. आता मी तुम्हाला दुसऱ्या विषयावर नेतो बरं का काका. तर काही लोक म्हणतात की सगळेच उमेदवार मोठे आहेत, म्हणजे नाणेकरवाडी म्हाळुंगे गट हा काही छोटा गट नाही आणि सगळे गर्भ श्रीमंत उमेदवार आहेत. जसं तुम्ही म्हणालात की त्यांचं मन खुल्लं आहे, निर्मळ आहे, मोकळं आहे. काही उमेदवारांच्या बाबतीत मात्र तशी चर्चा नाहीये. मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, पैशावाले सगळे आहेत. मग अशा लोकांना मत न देता तुम्ही इकडे मत देणार आहात. ज्यांना मत द्यायचं नाहीये त्यांच्याबद्दल काय म्हणाल? काही तसं म्हणताच येत नाही. काही म्हणणार आपण ते वाईट हे म्हणताच येत नाही मला. वाईट काही बोलायचंच नाही आपल्याला. चुकीचं कोणावर टीका करायची नाही. मात्र गणेश बोत्रेंना बिनधास्त पाठिंबा द्यायचा. आजोबा बोला ना. आता तुम्ही सांगा, शेवटचा प्रश्न बरं का. गणेश दादाला पाठिंबा द्यायचा त्याचा इश्यू नाहीये, पण गणेश दादा का, म्हणजे फार सोपा प्रश्न. का कारण म्हणजे जो मनुष्य निस्वार्थी कामं करणार आहे किंवा गोरगरिबाचे प्रश्न सोडवणार आहे असा माणूस जिल्हा परिषद जाणं महत्त्वाचं आहे. बाकी लोकांचे आपल्याला काय म्हणजे हे प्रश्न येत नाही ना. आणि जे लोक हा कायम प्रत्येक गावागावामध्ये काम करतो, म्हणजे तो पदावाल्यावर जास्त काम करणार ना प्रत्येक गावोगावचं. आता बाकी आत्ता तयार झालेत, त्याच्यामध्ये आता इलेक्शनला उभे आहेत. त्यांनी बागची कामं काय केल्यात? कुठलंच कामं केलेली नाही त्यांनी. बरोबर, मागची काय कामं त्यांची काही नाहीच आहेत, पण यांच्याकडे निदान 10-15 वर्षाचा कामाचा पुरावा आहे, अनुभव पुरावा आणि निस्वार्थीपणी आहे. अच्छा. स्वतःचा स्वार्थ न साधता आणि स्वतःचे पैसे खर्च करतो काम करणारा माणूस, म्हणजे त्याचे पैसे अपेक्षा नाही आहे. तो आता विरोधकाला कधी बोलला नाही आत्तापर्यंत की त्यांचं काय असं तसं कधीच काढले नाही. असं भाषण बी केलेलं आहे त्यांनी. असा माणूस आहे ती स्वार्थी. तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय त्या पद्धतीने
मी आज मान्य करतो की गणेश शेठ खरंच निस्वार्थी येतात. म्हणजे मी पण त्यांना आत्ता इलेक्शनमध्ये पाहिलं आणि आपल्याला माणूस लक्षात येतो. 2 वयस्कर माणसांशी चर्चा केल्यानंतर आता मी 3रं किंवा 4थं कोणीतरी पाहतोय गप्पा मारायला. कारण मतांचं राजकारण जाणून घेण्यासाठी या गावात फिरायला लागणार आहे हे तर 100%. हे गाव गणेश बोत्रे यांचं खुद्द गाव आहे. स्थानिक राजकारण कसं फिरतं हे मला माहिती नाही आहे. स्थानिक राजकारणात कोण तो खरा किंग मेकर आहे हे मला जाणून घ्यायचं नाही आहे. मात्र जिल्हा परिषद गटात कोण विनर ठरणार, कोण किंग ठरणार, 7 तारखेच्या मतदानात कोण बादशाह होणार हे आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आता हे ट्रॅक्टरवाले चालले तर आपण त्यांनाच अडवूयात. पाटील नमस्कार. स्थानिक आहात का? नाणेकरवाडी गटातले आहात का? 2 मिनिटं बंद करा. आता बाहेर रस्त्यावर एका ट्रॅक्टरवाल्याला मी अडवलंय. तुम्ही सर्वसामान्य जनता आहात. मला एक सांगा, जिल्हा परिषद गटात कोणाची हवा आहे? जिल्हा परिषद गटात कोणाची हवा आहे? आता याच्याशी काय नाही बोलू शकत सध्या मी. का नाही बोलू शकत ना. मत सांगायचं नाहीये. हां बरं, तरी पण कुठला पक्ष यायला हवा? तुम्ही त्याच्याबद्दल नाही बोललात तर याच्याबद्दल बोला. राष्ट्रवादी. राष्ट्रवादी यायला हवा का? का? मला हे बघा, तुम्ही मी जे साधे प्रश्न विचारले, कोणाचंही नाव घेतलेलं नाही. तुम्ही याला निवडून द्या, त्याला निवडून द्या, अजिबात नाही. तुमच्या मनात काय हे मी विचारतोय. राष्ट्रवादी का? विकास कामं महत्त्वाची आहेत ना. विकास कामं महत्वाची. आता राष्ट्रवादीचे उमेदवार गणेश बोत्रे आहेत. हां निश्चित गणेश बोत्रे यायला पाहिजेत जर तुमचं राष्ट्रवादी म्हटल्यावर. हां गणेश शेठ बोत्रे कामं करतील? निवडून आले का नाही करणार? करतील. आतापर्यंत ते कामच करीत आलेले आहेत ना. कामच करत आले. हां गणेश शेठनी याच्या आधी केलेली कामं तुम्ही सांगू शकता? 2-4, 1, 2, 3, 4 काही सांगू शकतो ना. सांगा की. गावचं म्हणजे आता खडुरे गावचं आहे ना, सगळं म्हणजे ते कोणते कार्यक्रम असतो सगळ्या याच्यात सहभागी असतात. प्रत्येक कामात सहभागी असतात ते. म्हणजे गणेश शेठनी यायला हवं निवडून असं तुम्हाला वाटतं? कारण ते युवा आहेत, विकास करू शकतात आणि जसं तुम्ही म्हटले की सत्तेत आहेत. मी तुम्हाला मुद्दाम थांबवलं, मला माहिती नव्हतं तुम्ही कुठल्या गटाचे, कुठल्या काय, पण एक सर्वसामान्य जनता आणि तुम्ही ते दाखवून दिलं की हो गणेश बोत्रे यायला हवेत. मी तुम्हाला मनापासून धन्यवाद म्हणतो आणि सॉरी अडवलं, धन्यवाद. आता तिकडनं 2 वयस्कर माणसं गेली, एक युवक केला. आता या इथे एक सर्वसामान्य, या सर्वांपेक्षा साधा, दिवसभर पारावर बसणारा माणूस, आजोबा. माऊली जय हरी. रामकृष्ण हरी. त्या माणसाने भरपूर कामं केली. कोण? नाव सांगा. त्याचं नाव हे कांताराम बोत्रे. गणेश कांताराम बोत्रे. हा, हे का? अच्छा, ते काय यायला हवेत? त्यांचं घड्याळ आहे. तर तुमचा घड्याळावर विश्वास आहे की त्या माणसावर विश्वास आहे? आता माणसावर काय किंवा आपल्याला मतदान घड्याळाला करायचं. मतदान घड्याळाला करायचं. हा, कामं केलीत त्यांनी? केलं ना. काय काय कामं केलीत? कामं मस्त केलं. हे का नाही तर दिलं घे वाचा ना. भरपूर कामं केलं त्यांनी. तुमची प्रतिक्रिया कळली. वयस्कर आहात, अनुभवी आहात, त्याच्यामुळे तुमची प्रतिक्रिया फार महत्त्वाची आहे. आता अजून एक दादा, तुमच्या मनपसंत खरेदीला आता आमच्या संगम कलेक्शनची कपड्यांची जोड. जर तुमचे आवडते कपडे आता फक्त संगम कलेक्शन मधूनच खरेदी होणार, तर त्वरा करा आणि आपल्या सर्वोत्तम खरेदी करा संगम कलेक्शन मधून. तर आता चॉईस तुमची, तर कपडे आमच्या दुकानातून.